नमस्कार. जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा वेदूर नंबर 1 येथे मी पुन्हा एकदा उपशिक्षक राजन सहदेव सुवर्ण राठोड आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण चाललेलो आहोत क्षेत्रभेटीसाठी. इयत्ता 5वीच्या परिसर अभ्यास 1 च्या पाठ्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना बांधकाम कसं करावं, इमारती कोणकोणत्या प्रकारच्या असतात, त्या कशा असतात, घरं कोणत्या प्रकारची असतात आणि ती घरं बांधण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या प्रकारचं साहित्य आणि त्या साहित्याचा उपयोग करून ती घरं कशी बांधायची याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी आज आपण क्षेत्रभेट करण्यासाठी निघालेलो आहोत. भेटू क्षेत्रभेटी. नमस्कार. पुन्हा एकदा जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा वेदूर नंबर 1 मी उपशिक्षक राजन सहदेव सुवर्ण राठोड आपलं स्वागत करतोय. इयत्ता 5वीच्या परिसर अभ्यासक्रमामध्ये घर बांधणी, इमारत बांधणी कशा प्रकारे करतात, त्यासाठी कोणकोणत्या प्रकारचं साहित्य वापरलं जातं आणि ते साहित्य कशा प्रकारे वापरून ते आपल्याला घर बांधणी आपण करतो ते प्रत्यक्ष क्षेत्रभेट आपण करण्यासाठी इथे आलेलो आहोत. माझ्यासोबत आहेत माझ्या इयत्ता 5वीचे सर्व विद्यार्थी, त्याचबरोबर ज्यांचं घर आपण बांधतो आहोत ते जामदार साहेब सुद्धा आमच्यासोबत आहेत आणि हे घर जे घडवत आहेत ते आमचे गौंडी काका ते पण सुद्धा इथे आहेत. सुरुवातीला इथे तुम्ही पाहू शकता की याला आपण आमच्या भाषेमध्ये मसाला म्हणतो. तो मसाला कसा तयार केला जातो ते थोडक्यात आम्हाला गौंडी काका सांगतो. हे सिमेंट आहे ना, ते एका घमेल्याला एक घमेल सिमेंट वापरलं तर 5 घमेला करावे लागतात रेती. हां, बरोबर. ओके. 5ला 1 प्रमाण. हां, 5ला 1 प्रमाण असं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही मिक्स करून मग परत पाणी घालायचं त्याच्यामध्ये आणि तो मसाला तयार करायचा. मग ह्या मसाल्याचा उपयोग काय होतो, म्हणजे काय कशासाठी वापरायचा? दगडासाठी, प्लॅस्टरसाठी कॉन्क्रीटसाठी. म्हणजे तुम्ही 2 चिरे जे त्याचं चिऱ्याचं माप असतं 14 बाय 9 इंच, बरोबर ना? 14, 10, 9 हां, असं असतं. मग ते त्याचं आणि त्या 2 चिऱ्यांच्या मध्ये हा आपण सिमेंटचा म्हणजे ते त्याच्यामध्ये घट्ट बसण्याचं नाही. म्हणजे छत्रपतीच्या काळामध्ये जसं चुन्याची वापरत तसे हे सिमेंट वापरत. ठीक आहे. त्याच्यानंतर मला सांगा, म्हणजे हे आता इमारत बांधलेली दिसते, मग सुरुवातीपासून तुम्ही कोण कशा प्रकारे काम केलं सुरुवातीला? आता हे स्लॅबचं घर म्हटल्यानंतर लोखंड आलं. लिहून घ्या तुम्ही सर्वांनी. हां, स्लॅबचं घर लोखंड आलं. हां, ठीक. स्टीलमुळे काय असतं, हां, जास्तीत जास्त उंची वाढवावी लागते. बरोबर. डायरेक्ट जर आपण चिऱ्याचं केलं तर ते एकच मजली बांधायला शकतो. बरोबर. स्टील वापरल्यामुळे किती मजली तसं वापरायला पाहिजे. वापरायला. मग सुरुवातीला जेव्हा तुम्ही या घराचं बांधकाम आता सुरू हा 2 केलं, मजली असला तर त्याला जास्तीत जास्त जाडी म्हणजे 12 mm मध्ये असतं ना ते. तसं वापरायला. सुरुवातीला तेव्हा तुम्ही आता फुटिंग चालू केलं, म्हणजे घर चालू केलं. मग सुरुवातीला तुम्ही सुरुवात कशी, म्हणजे कामाची सुरुवात कशी? सुरुवात खड्डे 4 ते 4 बाय 4. 4 बाय 4 त्याच्यासाठी योग्य ते प्लॅनिंग केला आणि जेवढी तुमची उंची असणार आहे त्याच्यानुसार खाली तुमची पिलर काढून घ्यायच्यानंतर बाया पूर्ण केला. त्यानंतर आपली सुरुवात बांधकाम चिऱ्याची. हां, ओके. मग तुम्ही आता साहित्य वापरताना त्या साहित्यामध्ये रॉड्स, लोखंडी सळ्या सुद्धा असतात. मग त्या लोखंडी सळ्यांचा उपयोग कसा काय केला? लोखंडी सळे किती लोड घेतात. लोड बेरिंग म्हणतात ना आपण, हे लोड घेतात. म्हणजे हे माझ्या मते पावा झाला आपला पिलर, लोड हे बेरिंग समोरचं वर्ष आहे ते. लोड बेरिंग बसवल्यानंतर सगळे सिगे जे आहेत म्हणजे लोखंडी
म्हणजे पाव्यामध्ये आपण ते बसवणार. ठीक आहे, म्हणजे आपलं बांधकाम मजबूत मजबूत होतं होतं. त्याच्यासाठी. मुलांनो तुमच्या लक्षात आलं असेल बघा, बांधकाम जेवढं वरचं मजबूत जायला पाहिजे तेवढं त्याचा जास्त पावा खूप मजबूत असणं फार गरजेचं आहे. त्यासाठी त्यांनी काय वापरलेलं आहे, स्टील वापरलेलं आहे. बरोबर, त्याच्यामध्ये त्यांनी काय आहे, सिमेंट वापरले आहे, खडी वापरलेली आहे, रेवाळी आहे. रेवाळी सुद्धा वापरलेली आहे. ओके, ठीक आहे, धन्यवाद आपण आपल्याला मार्गदर्शित केल्यामुळे. खूप हा जो आहे की नाही, हा बघा, इथपर्यंत हा पावा, म्हणजे याला काय म्हणतात, त्याला पावा. पावा म्हणजे चौथुरा. काय म्हणतात आपल्या भाषेत, चौथुरा. बघा हे जे आहेत की नाही, हे सिमेंटचे काय आहेत, मग त्यांनी सांगितलं बघा, आतमध्ये सळ्या घालून लोड घेण्यासाठी लोड बेरिंग हे काय केलेले आहेत, पिलर तयार केलेले आहेत. आणि हे पिलर बघा आहे खाली आपल्या थपीने बांधकाम केलेलं आहे खाली. ओके, आणि त्याच्यावरती लोड घेण्यासाठी लोड बेरिंगचे पिलर टाकलेले आहेत. त्याच्यामुळे काय होणार, काय होणार सांगा, आपलं बांधकाम काय होणार आहे, मजबूत होणार आहे. ओके, आणि त्याच्यानंतर बघा हे सुद्धा पिलर आहेत, उभे सुद्धा पिलर आहेत. ओके, त्याच्यानंतर इथे बघा आपण मगाशी शिकलो की बांधकाम करण्यासाठी कोणकोणतं साहित्य लागतं. तर बघा आपल्या कोकणामध्ये आपण गेल्यानंतर शक्यतो आपल्या कोकणामध्ये चिरे, हे बघा दगडी चिरे कसे आहेत बघा, हे बघा याचं माप असतं 14x10 किंवा 14x9. हे आता येताना ताशीव चिरेच येतात. पहिल्यांदा गवंडी काकांना खूप काम असायचं, ते तासावं लागायचं, तासायलाच काम खूप जायचं. परंतु आता येताना मशीनने काय होतं, आधुनिक तंत्रज्ञान आपण शिकलो ना, आधुनिक तंत्रज्ञानामुळे काय होतं, ताशीव चिरे येतात. त्याच्यानंतर मजबुरीसाठी बघा ते काय आहेत, तिथे काय आहे, ती काय आहे, खडी आहे. बरोबर, त्याच्यानंतर मग मी तुम्हाला सांगितलं मातीचा सुद्धा वापर केला जातो. हे बघा ही आहे माती, आणि तुम्ही पाहू शकता इथे हे बघा, अशा प्रकारे हे बघा, ही अशा प्रकारे शीग आहे बघा, हे बघा ही शीग आहे. हे अशा प्रकारे अनेक शिगांचा उपयोग कुठे केला जातो, ते RCCच्या लोड बेरिंगच्या पोलमध्ये अशा प्रकारच्या शिगांचा उपयोग केला जातो. तुम्ही पाहू शकता जे उभे, ते बघा तिकडे उभे पाहू शकता, उभे जे पिलर आहेत वरती बघा, दिसत आहेत का, हा, मग ते RCC लोड बेरिंगचे काय आहेत, ते पिलर आहेत. त्या पिलर मध्ये काय काय असतं, तर सिमेंट, खडी, ओके, आणि RCCच्या त्या पिलर मध्ये सळी असते, हा, ह्या लोखंडी सळ्या. त्याच्यामुळे काय होतं सांगा मुलांनो, काय होणार आहे, सगळं वापरल्यामुळे घर मजबूत होणार आहे. समजलं का, समजलं, थँक्यू. ओके, थप्पी लावलं तुम्ही काय करू शकता, एक फक्त तळ मधलाच बनवू शकता, त्याच्यावरती तुम्ही तो लोड घेणार नाही. मग जास्तीत जास्त वर मधले कसे बांधता येईल, आपण बघायची काय शिकलो, उंच उंच इमारती असतात बघा, उंच इमारती 10 मजली 20 मजली, त्या इमारती कशा बांधतात, अशा प्रकारचे. मग त्यांची साईज मोठी असते, मोठी साईज काय घालतात, ते पिलर घालतात, याला पिलर म्हणतात इंग्रजी भाषेत. ओके, खांब कसला, तर कॉन्क्रीटचा खांब, हा पिलर म्हणतात. उंच जेवढा खांब तुमचा मोठा तेवढं तुमचं वरती मजबूती जास्त, आणि किती तुम्ही काय करू शकता, वरती मजले वाढू शकता. समजलं.